नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 2 मधील 5th चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 ज्या अंतर्गत डिस्टन्स फॉर्म्युलावर आधारित असणारी शो दॅट टाइपची जी काही उदाहरणे ती कशा पद्धतीने सॉल्व्ह केली जातात याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला कशा पद्धतीने तयार होतो आणि त्याची जी काही बेसिक एक्झाम्पल्स आहेत ते पाहिलेले आहेत. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय ते पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. सपोज पी हा पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट x1 आणि y1 आहेत. त्याच प्लेनमध्ये क्यू हा दुसरा पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट x2 आणि y2 आहेत. अशा वेळी या पॉइंट पी आणि पॉइंट क्यू मध्ये जे डिस्टन्स आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड क्यू किंवा लेंथ पी क्यू हे जे डिस्टन्स असेल ते आपण या डिस्टन्स फॉर्म्युलेच्या आधारे सांगतो. म्हणजेच काय, pq स्क्वेअर इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे एक प्रकारे पायथागोरसचा थेरम वापरून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला असतो. इथे सुरुवातीला x कोऑर्डिनेटची वजाबाकी आणि नंतर y कोऑर्डिनेटची वजाबाकी लिहितो. तर आपण x2 मायनस x1 लिहिलं असेल तर y2 मायनस y1 लिहावं किंवा x1 मायनस x2 असेल तर y1 मायनस y2 लिहावं. या पद्धतीने आपण हा डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. मग याच फॉर्म्युलाचा आधार घेऊन आपल्याला शो दॅट टाइपची काही उदाहरणं असतात. त्यासाठी आपल्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी इथं काही मी फिगर घेतलेले आहेत पहा. थोड्याशा फिगर ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल ही फिगर रेक्टँगलची आहे, हा स्क्वेअर आहे, हा रोम्बस आहे, हा पॅरलोग्राम आहे. त्याच पद्धतीने हा इक्विलॅटरल ट्रायंगल, हा आयसोसलेस ट्रायंगल आणि हा राईट अँगल ट्रायंगल. आम्हाला काय दिलं जातं, समजा 4 व्हर्टायसेस दिले म्हणजे 4 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिले तर सांगितलं जातं शो दॅट दीज आर दी व्हर्टायसेस ऑफ रेक्टँगल और स्क्वेअर और रोम्बस और पॅरलोग्राम. किंवा आम्हाला 3 व्हर्टायसेस दिले जातात, 3 पॉइंट दिले जातात, त्याचे कोऑर्डिनेट्स दिले जातात आणि सांगितलं जातं शो दॅट दीज आर दी व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल और आयसोसलेस ट्रायंगल और राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे नेमकं काय करायचं हे लक्षात येण्यासाठी याच्या प्रॉपर्टीज माहित असणं महत्वाचं आहे. आपण ज्यावेळी रोम्बसचा विचार करतो त्यावेळी आपल्याला एक महत्वाची प्रॉपर्टी माहित आहे की रोम्बसच्या सर्व ज्या साइड्स असतात त्या कॉन्ग्रंट म्हणजेच इक्वल असतात. मग आम्हाला जर 4 कोऑर्डिनेट्स दिले असतील, समजा ए बी सी डी अशी जर आपल्याला 4 कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि सांगितलंय की हा जो रेक्टँगल आहे तो रोम्बस आहे असं प्रूव्ह करा. त्यावेळी आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून एबी हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं. सेम वे बीसी असेल, सीडी असेल, एडी असेल, म्हणजेच या क्वाड्रिलॅटरलच्या चारही ज्या बाजू आहेत, ज्या साइड्स आहेत त्याची लेंथ फाइंड आउट करायची, जी आपण डिस्टन्स फॉर्म्युलेच्या आधारे फाइंड आउट करू शकतो. मग ती चारही साइडची जी काय लेंथ आहे ती जर इक्वल आली तर आपण म्हणू शकतो की तो रोम्बस आहे. म्हणजे सर्वात महत्वाची प्रॉपर्टी काय आहे, रोम्बसच्या सर्व साइड सेम असतात. मग स्क्वेअरच्या सुद्धा सर्व साइड सेम असतात. मग जर आम्हाला क्वेश्चन असा सांगितला शो दॅट ऑल दी व्हर्टायसेस किंवा शो दॅट दॅट क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर, अशा वेळी फक्त साइड इक्वल दाखवून चालणार नाही, कारण साइड इक्वल रोम्बसच्या सुद्धा असतात. याच्यापेक्षा ऍडिशनल प्रॉपर्टी स्क्वेअर मध्ये अशी सापडते की याचे डायगोनल सुद्धा कॉन्ग्रंट असतात. रोम्बसचे डायगोनल कॉन्ग्रंट नसतात. हा एसी डायगोनल जेवढा आहे त्यापेक्षा हा बीडी डायगोनल जास्त असतो. म्हणजे जर आम्हाला स्क्वेअर प्रूव्ह करायला सांगितला तर आम्हाला त्याच्या चारही साइड्स त्याच पद्धतीनं दोन्ही डायगोनल म्हणजे 6 वेळेला डिस्टन्स फॉर्म्युला वापरून त्याची लेंथ फाइंड आउट करावी लागेल. मग चारी बाजू सारख्या येतील आणि 2 डायगोनल सारखे येतील म्हणजे तो स्क्वेअर आहे असं आपण म्हणू शकतो. सेम वे जर आम्हाला पॅरलोग्राम प्रूव्ह करायला सांगितला तर तिथे सुद्धा आपण चारही बाजू फाइंड आउट करायच्या. त्यावेळी आपल्याला अपोजिट साइड सेम आलेल्या दिसतील. जेव्हा अपोजिट साइड सेम असतात तेव्हा त्या क्वाड्रिलॅटरलला आपण पॅरलोग्राम असं म्हणतो. मग रेक्टँगल मध्ये सुद्धा अपोजिट साइड सेम असतात. मग यापेक्षा यामध्ये ऍडिशनल प्रॉपर्टी अशी आहे की रेक्टँगलचे जे डायगोनल आहेत ते सुद्धा कॉन्ग्रंट असतात. याचा अर्थ जर आम्हाला रेक्टँगल प्रूव्ह करायला सांगितला तर आम्हाला चारही साइड फाइंड आउट करायला हव्यातच, शिवाय दोन्ही डायगोनल सुद्धा फाइंड आउट करायला हवेत. म्हणजे अपोजिट साइड सेम, अल्सो डायगोनल सेम, मग तो रेक्टँगल आहे असं म्हणू शकतो. म्हणजे जर आम्हाला रोम्बस अथवा पॅरलोग्राम जर प्रूव्ह करायचा असेल तर फक्त 4 बाजूची लेंथ जी आहे ती फाइंड आउट करणं पुरेसं आहे. मात्र जर आम्हाला स्क्वेअर अथवा रेक्टँगल प्रूव्ह करायचं असेल तर आम्हाला 4 बाजू आणि 2 जे
कर्ण म्हणजे जे डायगोनल आहे त्यांची लेंथ फाइंड आउट करायला हवी. सेम वे ट्रायंगलच्या बाबतीत जर तिन्ही व्हर्टायसेस दिले असतील आणि जर आम्हाला सांगितलं की तो इक्विलॅटरल आहे किंवा आयसोसलेस आहे किंवा राईट अँगल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल प्रूव्ह करायचं म्हणजेच तिन्ही बाजू सेम यायला पाहिजेत, म्हणजे तिन्ही बाजूंची लेंथ फाइंड आउट करायची. आयसोसलेस प्रूव्ह करत असताना सुरुवातीला एक दोन बाजू फाइंड आउट करा, त्या इक्वल आली नसेल तर मग तिसरी बाजू फाइंड आउट करा. त्यापैकी कोणत्याही दोन किमती सेम येतील म्हणजे तो ट्रायंगल आयसोसलेस आहे आपण असं म्हणू शकतो. आणि राईट अँगल म्हणजेच पायथागोरसचा थेरम आपल्याला काय सांगतोय, हायपोटेनियसचा जो स्क्वेअर असतो तो रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरच्या समेशन एवढा असतो. म्हणजे इथे सुद्धा तिन्ही बाजू आपण फाइंड आउट करायला हव्यात. आणि मग पायथागोरसचा जो थेरम आहे त्याचा कॉन्व्हर्स वापरून तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा नाही हे ठरवायला हवं. म्हणजे इथपर्यंतच्या या बाबीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, की जर तुम्हाला रोम्बस अथवा पॅरलोग्राम प्रूव्ह करायचा असेल तर सर्व साइड शोधा. स्क्वेअर किंवा रेक्टँगल शोधायचं असेल तर साइड सोबत डायगोनल सुद्धा शोधा. आणि ट्रायंगलचा कोणता टाइप प्रूव्ह करायचा असेल तर तुम्ही तिन्ही साइड शोधा. अशा पद्धतीने आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून ही शो दॅट वरील आधारित जी काही एक्झाम्पल्स आहेत सॉल्व्ह करू शकतो. प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. फर्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. शो दॅट दी पॉइंट्स ए बी सी अँड डी आर व्हर्टायसेस ऑफ अ रोम्बस एबीसीडी. आपल्याला इथं एबीसीडी या चारही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो रोम्बस आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण आपल्या सोयीसाठी एखादा छोटा क्वाड्रिलॅटरल घेऊ शकतो. फक्त तो रोम्बस जेव्हा असतो तेव्हा त्याच्या चारी साइड आपण इक्वल दाखवतो. त्या फिगरमध्ये इथे दाखवायला नको, कारण आपण अजून हा रोम्बस आहे हे प्रूव्ह केलेले नाहीये. मात्र त्याचे कोऑर्डिनेट्स आपण लिहू शकतो. ए पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते -4 -7. एबीसीडी हा जर क्वाड्रिलॅटरल असेल तर बी चे जे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत ते म्हणजे -1 2. सी चे कोऑर्डिनेट्स आहेत 8 5 आणि डी चे कोऑर्डिनेट्स जे आहेत ते 5 -4. याच पद्धतीने सुरुवातीला आपण हे दिलेले जे काही कोऑर्डिनेट्स असतील ते आपण लिहून घेऊ शकतो. जे हियर ए बी सी डी याचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते लिहूया. आता आपल्याला हा रोम्बस प्रूव्ह करायचा आहे. याचाच अर्थ याच्या प्रत्येक साइडची लेंथ फाइंड आउट करून ती इक्वल आहे हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. म्हणजेच आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार. त्यामुळे इथे लिहूया नाव बाय डिस्टन्स फॉर्म्युला. सुरुवातीला जर आपण AB या साइडची लेंथ फाइंड आउट करायची असेल तर आपण AB स्क्वेअर असं लिहू, विच इज इक्वल टू x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. जर तुम्ही लेफ्ट साइडला AB स्क्वेअर असं नाही लिहिलं तर राईट साइडला स्क्वेअर रूटचं साइन द्यायला हवं. मग आपण एबीचा ज्यावेळी विचार करतो जर हा x1 y1 कन्सिडर केला तर हा x2 y2 असतो, किंवा हा x1 y1 असेल तर हा x2 y2 असं सुद्धा चालू शकतो. म्हणजेच आपण आहे असं क्रमाने जर केलं तर हा x2 - x1 y2 - y1 या पद्धतीने ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि पुढे सोडवत जाऊया. म्हणजेच काय होईल पहा, इथं आता मी थोडासा बॉक्स ब्रॅकेट घेतोय कारण आतले जे कोऑर्डिनेट्स आहेत ते निगेटिव्ह मध्ये आहेत. x2 म्हणजेच हा -1, त्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे x1 म्हणजे -4 आणि नंतर त्याचा स्क्वेअर असेल, प्लस y2 म्हणजेच हा 2, त्यातून सबट्रॅक्ट होईल y1 म्हणजेच -7 आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर असेल. आपण सुरुवातीला आत ब्रॅकेटच्या आतला जो पार्ट आहे तो सॉल्व्ह करूया. हा -1 मायनस मायनस प्लस होईल, हा 4 आहेच. सेम वे पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर हा 2 मायनस मायनस प्लस 7 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच -1 प्लस 4 दॅट इज मीन्स 3 स्क्वेअर प्लस 2 प्लस 7 दॅट इज मीन्स 9 स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर हा 9 येतो, प्लस 9 चा स्क्वेअर हा 81 येतो. म्हणजेच 81 प्लस 9 दॅट इज मीन्स 90 ही जी व्हॅल्यू मिळाली ती आपल्याला AB स्क्वेअर याची मिळाली. म्हणजेच AB जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे. दॅट इज मीन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आपल्याला AB ची व्हॅल्यू म्हणजे √90 मिळेल. तर 90चं जेवढं रूट निघतंय म्हणजे मिक्स्ड सर्ड आपण जसा तयार करतो त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. म्हणजे या पद्धतीने तुम्ही सगळे 90चे फॅक्टर्स घेऊ शकता आणि दोन फॅक्टर पैकी एक आपण फॅक्टर बाहेर घेतो. या पद्धतीने तुम्ही त्याचं जे आहे स्क्वेअर रूट ते फाइंड आउट करू शकता. किंवा ज्यांच्या डायरेक्ट लक्षात येतं त्यांनी असं करू शकता, 90 म्हणजेच 9 10 आर 90, म्हणजे परफेक्ट स्क्वेअरच्या टेबलमध्ये हा नंबर आहे का चेक करायचं. म्हणजे 9चं स्क्वेअर रूट काढलं तर 3 येईल आणि √10 आहेच. म्हणजेच AB ची जी लेंथ आली ती 3√10 युनिट तिची लेंथ असेल. सपोज दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू, फर्स्ट इक्वेशन. याच पद्धतीने आपण BC ची लेंथ फाइंड आउट करू शकतो.
त्याच पद्धतीनं सीडी आणि एडी या सर्व बाजूंची लेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. फक्त मी आता बीसी ची लेंथ इथं फाइंड आउट करून दाखवतो. सिमिलरली म्हणूया आपण. सिमिलरली जर आपण बीसी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला, म्हणजेच फॉर्म्युला तोच आहे x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बीसी या साइडची लेंथ फाइंड आउट करत असताना हा x1 y1 कन्सिडर करू आणि हा x2 y2 कन्सिडर करू. म्हणजे x2 - x1 y2 - y1 या पद्धतीने आपण त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. म्हणजे काय होईल पहा, x2 म्हणजे हा 8 आहे. त्यातून -1 सबट्रॅक्ट करू. -x1 ची व्हॅल्यू -1 आहे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 ची व्हॅल्यू 5 y1 ची व्हॅल्यू 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पुन्हा पुढे सॉल्व्ह करत जाऊ. मायनस मायनस प्लस होईल. 8 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 - 3 दॅट मीन्स 3 स्क्वेअर. 8 + 1 दॅट मीन्स 9 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. 9 स्क्वेअर जो येतो तो 81 आला. 3 स्क्वेअर मीन्स 9 आलं. म्हणजे पुन्हा यांची जी ऍडिशन आली ती 90 आली. म्हणजेच बीसी स्क्वेअर जो मिळाला तो आम्हाला 90 मिळाला. Therefore, taking square root on both sides, we say that BC is equal to √90. √90 याचाच अर्थ 9 10s are 90. म्हणजेच बीसी ची जी व्हॅल्यू मिळेल 3√10 युनिट. ही जी लेंथ मिळाली ती बीसी ची मिळाली. सपोज दिस इज द सेकंड इक्वेशन. म्हणजे आपण या दोन पॉइंटचा विचार करून एबी ची लेंथ फाइंड आउट केली, तसंच या दोन पॉइंटचा विचार करून बीसी ची लेंथ फाइंड आउट केली. याच पद्धतीने तुम्ही जर थोडं सोडवत गेला तर सीडी ची लेंथ सुद्धा 3√10 येईल आणि एडी ची लेंथ सुद्धा 3√10च येईल. मी आता फक्त इथं डायरेक्ट लिहितोय. म्हणजे सिमिलरली आपण हेच जर थोडं असं सोडवत गेलो, म्हणजे सी आणि डी या पॉइंटचा विचार करत गेलो किंवा ए आणि डी या पॉइंटचा विचार करत गेलो, तर एक स्टेप आपली अशी येईल की हा जो सीडी असेल तो सुद्धा 3√10 युनिट असेल. सेम वे हा एडी जो आहे तो सुद्धा येणार, म्हणजेच 3√10 युनिट इतकं येईल. इथं आपण नंबर्स दिलेले आहेत. तसे याला सपोज हे थर्ड इक्वेशन असेल आणि हे फोर्थ इक्वेशन असेल. या चारही इक्वेशनचा जर विचार केला तर ही जी लेंथ आहे 3√10 3√10 ही सेम आहे. म्हणून आपण शेवटी असं म्हणू शकतो, therefore फ्रॉम इक्वेशन 1 2 3 अँड 4 या चारही इक्वेशनचा जर आपण विचार केला तर असं म्हणू शकतो AB which is equal to BC which is equal to CD which is equal to AD. म्हणजे चारही बाजू याच्या सेम आहेत. मग चारही बाजू सेम आहेत म्हणजेच हा रोम्बस आहे. दॅट इज मीन्स आपण असं म्हणायचं आहे हा जो क्वाड्रिलॅटरल ABCD आहे इज अ रोम्बस. किंवा असं म्हणू शकतो दी व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आर दी व्हर्टायसेस ऑफ रोम्बस. हा जर आम्हाला स्क्वेअर प्रूव्ह करायचं असतं तर आम्हाला एसी आणि बीडी या दोन डायगोनलची लेंथ सुद्धा फाइंड आउट करावी लागली असती. त्याला नंबर आपण 5th आणि 6th दिला असता. मग पहिल्या 4 नंबरवरून ह्या 4 साइड सेम, 5th आणि 6th वरून डायगोनल सेम, देअरफॉर एबीसीडी इज अ स्क्वेअर असं आपण म्हटलं असतं. या पद्धतीने तुम्ही रोम्बस असेल, पॅरलोग्राम असेल किंवा स्क्वेअर आणि रेक्टँगल असेल याची जी उदाहरणं आहेत ती सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. शो दॅट दी पॉइंट्स ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. आपल्याला एबीसी हे 3 पॉइंट्स म्हणजेच त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. फक्त सी पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत तो इरॅशनल नंबर आहे आणि हा आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच असा ट्रायंगल ज्याच्या तिन्ही साइड सेम आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. आपण आपल्या सोयीसाठी एखादा इथं ट्रायंगल आपण ड्रॉ करून घेऊया. सपोज हा ट्रायंगल एबीसी आहे. त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते पण लिहून घेऊ. हा ट्रायंगल एबीसी. ए पॉइंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स 1 2, बी पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट 1 6 आणि सी जो पॉइंट आहे 1 + 2√3 हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि 4 हा त्याचा वाय कोऑर्डिनेट आहे. आपल्याला इथं सुद्धा हे जे दिलेले काही कोऑर्डिनेट्स असतील सुरुवातीला ते लिहूया. ए बी सी आर दी व्हर्टायसेस ऑफ एनी ट्रायंगल असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर म्हणायचं आहे नाव बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच आपण आता इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरून प्रत्येक साइडची लेंथ फाइंड आउट करायची. म्हणजे एबी ची लेंथ जेवढी येणार तेवढीच बीसी आणि तेवढीच एसी ची लेंथ असायला हवी. सुरुवातीला आपण एबी ची लेंथ फाइंड आउट करूया. एबी ची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी एबी स्क्वेअर which is equal to x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपल्याला एबी ची जेवढी लेंथ फाइंड आउट करतोय तेवढी हा x1 y1 आणि हा x2 y2 म्हणजेच हा 1
हा x2 आहे, त्यातून हा 1 म्हणजेच x1 सबट्रॅक्ट होईल आणि या 6 मधून 2 सबट्रॅक्ट होईल. म्हणून मी इथं डायरेक्ट व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करतोय, सर्व पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे छोटा कंस ठेवतोय. 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 दॅट इज मीन्स 6 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज मीन्स 0 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजेच 0 स्क्वेअर 0 प्लस 4 स्क्वेअर म्हणजे 16 आपण डायरेक्ट लिहू शकतो. 16 प्लस 0 म्हणजे AB स्क्वेअर आम्हाला 16 मिळाला. म्हणजे AB जर फाइंड आउट करायचं असेल तर दोन्ही बाजूची स्क्वेअर रूट फाइंड आउट करूया. 16 चं स्क्वेअर रूट 4 असेल, म्हणजेच AB ची जी लेंथ असेल ती 4 युनिट असेल. सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन. याच पद्धतीने आपण BC आणि AC याची लेंथ फाइंड आउट करू शकतो. म्हणून आता सिमिलरली म्हणूया. सिमिलरली समजा BC ची लेंथ फाइंड आउट करायची असेल तर BC स्क्वेअर म्हणजेच x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ज्यावेळी आपण BC ची लेंथ फाइंड आउट करतोय त्यावेळी हा x1 y1 आणि हा x2 y2. या x2 मधून हा x1 मायनस होईल आणि या y2 मधून हा y1 मायनस होईल. म्हणजे त्याची व्हॅल्यू लिहित असताना पहा, x2 ची जी लेंथ व्हॅल्यू आहे ती 1 प्लस 2√3. हे सुरुवातीला असेल तर ब्रॅकेट टाकण्याची आवश्यकता नाही. मात्र जर तुम्ही याला x1 कन्सिडर केलं तर नंतर ब्रॅकेट टाकायला पाहिजे. म्हणजे समजा मायनस करून त्याच्या पुढे जर ही व्हॅल्यू येत असेल म्हणजेच 1 प्लस 2√3 तर हा मायनस दोघांना असतो, 1 ला पण असतो आणि 2√3 ला असतो. त्यामुळे ब्रॅकेट टाकणं कंपल्सरी आहे. त्यामुळे शक्यतो असे जर जास्त बायनॉमियल टाइप एखादी टर्म दिली असेल तर त्याला आपण x2 कन्सिडर करा. म्हणून हे सुरुवातीला घेतलं. मायनस x1 म्हणजेच हा 1 आहे. म्हणजे हा x2 हा x1 सेम वे याचा स्क्वेअर आहे. y2 - y1 म्हणजेच 4 - 6 आणि पुन्हा याचा स्क्वेअर आहे. इथं आपल्याला ब्रॅकेटमध्ये +1 - 1 कॅन्सल होईल. म्हणजेच ब्रॅकेट मधला जो पार्ट राहतोय तो 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 - 6 दॅट इज मीन्स -2 स्क्वेअर. इथे स्क्वेअर करताना स्क्वेअर ऑफ 2 मीन्स 4 आणि √3 चा ज्यावेळी आपण स्क्वेअर करतो त्यावेळी 3 येतो. 2 चा स्क्वेअर हा 4 आला आणि √3 चा 3 आला. प्लस -2 चा स्क्वेअर म्हणजे 4 असेल. मायनसचा स्क्वेअर सुद्धा प्लस असतो. 4 3 आर 12 प्लस 4 म्हणजेच आपल्याला इथं BC स्क्वेअर सुद्धा जो मिळेल तो 16 मिळेल. देअरफॉर आपण म्हणू शकतो BC विच इज इक्वल टू 4. दोन्ही बाजूचं आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर BC ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 4 मिळाली. सेम वे आपण AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. थोडासा इरॅशनल नंबर असल्यामुळे आपण पुन्हा एकदा ते सोडवूया. अल्सो म्हणजेच AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना पुन्हा तो फॉर्म्युला वापरणार आहे आपण. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं ज्यावेळी AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय हा x1 y1 आणि हा x2 y2 म्हणजे x2 - x1 y2 - y1 या व्हॅल्यू पुन्हा सबस्टिट्यूट करूया. x2 म्हणजे आपला होता तो 1 प्लस 2√3. त्यातून x1 म्हणजेच 1 सबट्रॅक्ट होईल. त्याचा स्क्वेअर आहे प्लस y2 - y1. y2 हा 4 आहे मायनस y1 म्हणजे 2 आहे. त्या व्हॅल्यू लक्षात येतात का पहा. x2 - x1 y2 - y1 आणि याच व्हॅल्यू पुढे आपण सॉल्व्ह करत जातोय. म्हणजेच इथं पुन्हा प्लस मायनस 1 कॅन्सल होईल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये फक्त 2√3 राहतं. त्याचा स्क्वेअर प्लस पुढे 4 - 2 म्हणजे 2 स्क्वेअर. म्हणजेच पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो दॅट इज मीन्स AC स्क्वेअर विच इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 √3 चा स्क्वेअर 3 असेल आणि पुढे 2 चा स्क्वेअर हा 2 असेल, सॉरी 4 असेल. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेल्यानंतर 4 3 आर 12 प्लस 4 म्हणजे आम्हाला AC स्क्वेअरची जी व्हॅल्यू मिळेल ती 16 मिळाली. Therefore we say that AC which is equal to 4 युनिट. म्हणजे या पद्धतीने आपण या ट्रायंगलच्या ज्या तिन्ही साइड्स आहेत त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली जे 4 युनिट आलेलं आहे. 1 2 3 या तिन्ही इक्वेशन मध्ये जर आपण चेक केलं तर त्याची जी व्हॅल्यू आली ती 3 युनिट आलेली आहे. सॉरी 4 युनिट आलेली आहे. Therefore आपण असं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 आपण ह्या 3 इक्वेशनचा आधार घेऊन असं सांगू शकतो जेवढी लेंथ AB ची आहे तेवढीच BC ची आहे आणि तेवढीच AC ची आहे. म्हणजेच हा जो ट्रायंगल आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. Therefore we say that triangle ABC is an equilateral triangle. किंवा प्रश्नात आहे तसं वाक्य जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो therefore these are the vertices of an equilateral triangle. म्हणजे हे आहे असं वाक्य तुम्ही लिहू शकता. याच पॅटर्नवरचा नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. Verify that points P, Q and R are vertices of a right angled triangle. आपल्याला राईट अँगल ट्रायंगल इथं प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच इथं पायथागोरसच्या थेरमचा जो कॉन्व्हर्स आहे तो वापरावा लागेल.
त्यासाठी सुरुवातीला नेहमीप्रमाणे या ट्रायंगलच्या तिन्ही साइड आपण फाइंड आउट करूया. आपल्याला कोणता अँगल राईट अँगल आहे हे माहित नाही. आपण आपल्या सोयीसाठी ट्रायंगल घेतोय. त्यामुळे इथे राईट अँगल दाखवायला पाहिजे असं अपेक्षित नाहीये. हा जो ट्रायंगल PQR आहे यामध्ये P चे कोऑर्डिनेट्स म्हणजेच -2, 2, Q पॉइंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स 2, 2 आणि जो R पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स हे 2, 7. आपण आपल्या सोयीसाठी हा ट्रायंगल घेतलेला आहे. याशिवाय याचे जे काही व्हर्टायसेस आहेत ते लिहूया. हिअर PQR आर दी व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे गिव्हन इन्फॉर्मेशन जी काय आहे ती सुरुवातीला इथे लिहून घेऊ. त्यामुळे आपण आता इथं डिस्टन्स फॉर्म्युला जो वापरतो तो नेहमीप्रमाणे लिहायचा आहे. दॅट इज मीन्स नाव बाय डिस्टन्स फॉर्म्युला सुरुवातीला PQ या साइडची लेंथ फाइंड आउट करू. दॅट इज मीन्स PQ स्क्वेअर विच इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ज्यावेळी आपण PQ चा विचार करतो त्यावेळी हा x1 y1 आणि हा x2 y2 म्हणजेच x2 मायनस x1 y2 मायनस y1 या पद्धतीने आपण PQ लेंथ फाइंड आउट करूया. म्हणजेच काय होईल पहा, PQ म्हणजेच 2 मायनस x2 ची व्हॅल्यू -2 आहे. त्यामुळे हा बाहेरचा बॉक्स ब्रॅकेट घेऊ आपण प्लस y2 मायनस y1 दॅट मीन्स 2 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेले तर हा 2 मायनस मायनस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. हा 0 स्क्वेअर ऍड केला तर फरक नाही पडणार. 2 प्लस 2 4 4 स्क्वेअर म्हणजेच आपण डायरेक्ट 16 लिहू शकतो. म्हणजेच PQ स्क्वेअर जो आला तो 16 आला. मी त्याच्यावरून PQ ची लेंथ काढत नाही कारण थोड्या वेळाने लक्षात येईल. सेम वे आपण QR स्क्वेअर आणि PR स्क्वेअर फाइंड आउट करूया. सिमिलरली जर आपण QR स्क्वेअर फाइंड आउट केला म्हणजेच फॉर्म्युला x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला QR ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच हा x1 y1 असेल तर हा x2 y2 असेल. म्हणजे 2 मायनस 2 7 मायनस 2 या पद्धतीने आपण करू शकतो. 2 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 2 minus 2 that is means 0 square plus 7 minus 2 that is means 5 square that is means 5 square म्हणजे डायरेक्ट आपण 25 लिहू शकतो. म्हणजे QR चा जो स्क्वेअर आला तो 25 आला. इथं सुद्धा आपण QR ची लेंथ फाइंड आउट करायला नको कारण थोड्या वेळानंतर लक्षात येतील. ऑल्सो याच पद्धतीने आपण PR फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच PR स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरूया. म्हणजेच पुन्हा x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं PR चा ज्यावेळी आपण विचार करणार त्यावेळी हा x1 y1 हा x2 y2 म्हणजे 2 मायनस मायनस 2 7 मायनस 2. म्हणजे पुन्हा या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना x2 2 मायनस x1 जो आहे तो -2 आहे. ब्रॅकेट स्क्वेअर असेल प्लस 7 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेलो तर मायनस मायनसचा प्लस होईल. 2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस 2 दॅट इज मीन्स 5 स्क्वेअर. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेलो तर 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर होईल. म्हणजेच आपल्याला इथं 4 स्क्वेअर 16 प्लस 5 स्क्वेअर 25 म्हणजेच 6 प्लस 5 1 कॅरी ऑन 1 2 प्लस 2 4 म्हणजे 41 मिळेल. ही PR च्या स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल. आपण या प्रत्येक ठिकाणी जी आहे ते स्क्वेअर रूट फाइंड आउट नाही केलं म्हणजे PQ ची व्हॅल्यू किती, QR ची किती किंवा PR ची केलेली नाहीये. कारण आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करायचं. पण राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करत असताना पायथागोरसचा कॉन्व्हर्स असा वापरतो, जी सर्वात लहान बाजू असते त्याचा स्क्वेअर काढतो. सॉरी सर्वात मोठ्या बाजूचा स्क्वेअर काढतो आणि उरलेल्या 2 बाजूंच्या स्क्वेअरची सम करतो. म्हणजे स्क्वेअर आपल्याला करावे लागतात. मग स्क्वेअर करावे लागत असतील तर इथं स्क्वेअर रूट घेण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे या डायरेक्ट ज्या स्क्वेअरच्या व्हॅल्यू आहेत त्याच आपण कन्सिडर करू. सपोज हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन आणि हे थर्ड इक्वेशन. यामध्ये सर्वात जास्त जी लेंथ आहे ती म्हणजेच थर्ड इक्वेशनची आहे. मग लहान जे 2 आहेत त्यांची बेरीज करूया. दॅट इज मीन्स नाव आपण असं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 त्या सर्वात कमी किमती आहेत त्या 2 किमतींची आपण एडिशन करू. म्हणजेच PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर यांची जर आपण एडिशन केली तर यांची व्हॅल्यू होते 16 प्लस 25. PQ स्क्वेअर हा 16 आहे आणि QR स्क्वेअर 25 आहे. जी व्हॅल्यू 41 येते. परंतु 41 ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती PR स्क्वेअरची आलेली आहे. त्याच्याऐवजी आपण PR स्क्वेअर म्हणू शकतो. त्याला कारण आपण फ्रॉम 3 असं म्हणू. म्हणजे 3 नंबरच्या इक्वेशन वरून आपण सांगू शकतो की ही व्हॅल्यू PR स्क्वेअरची आहे. म्हणजेच आपण इथं असं म्हणू शकतोय की PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर ह्याची जी व्हॅल्यू येते ती PR स्क्वेअर एवढी येते. जर राइट अँगल ट्रायंगल असेल तर आपण असं रिलेशन सांगतो
आणि असं रिलेशन असेल तर तो राइट अँगल ट्रायंगल असतो, कारण तो पायथागोरसचा कॉन्व्हर्स असतो. म्हणून शेवटी इथं असं म्हणू शकतो, देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम हा जो ट्रायंगल असेल दॅट इज मीन्स ट्रायंगल PQR इज राइट अँगल ट्रायंगल. हा ट्रायंगल जो आहे तो राइट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला इथं स्क्वेअरच्या व्हॅल्यू इक्वल दाखवायच्या होत्या, म्हणून इथं आपण स्क्वेअर रूट घेतलं नाही. जरी स्क्वेअर रूट घेतलं आणि पुन्हा इथं स्क्वेअर केले तरी चालतात. तर या पद्धतीने आपण डिस्टन्स फॉर्म्युलावर आधारित असणारी ही जी काही शोधाची उदाहरणं आहेत, ती पाहिलेली आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक